नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज मी मच्छी घेऊन आलेली, मासे आणले, छान छान आपले मांदेली घेऊन आली, एकदम फ्रेश आणि ताजी मांदेली आणलेली आहे। हे बघा मांदेली। तर मांदेली आधी आपण आहे ना याचं असं मुंडकं काढून घ्यायचं, नंतर त्याच्यावर जी खवले असतात ना ती पण अशी काढायची। सुरीने अशी मी काढून घेतले, सगळे खवले पण असे क्लीन करून घेतले आणि चांगला आतमध्ये जे असतो कचरा तो पण असा चांगला साफ करून घ्यायचा। तर ही मोठी मोठी मांदेली मिळालेली आहे। आता ही मोठी मांदेली आपण फ्राय करणार आहोत। आणि कोलंबी आणली, तर कोलंबी मी साफ करून घेतली आहे। तर आता त्याच्यामधला जो धागा आहे आपल्याला तो काढायचा आहे। तर त्यासाठी आहे ना मी सुरीने असं थोडंसं कट करते। हे बघा, असं कट केल्याच्या नंतर हा जो आपला धागा आहे कोलंबीमधला हा काढून टाकायचा आहे। असं काढून टाकते धागा मी। आता ही साफ करून घेतलेली आहे आणि आता हा धागा काढते। तर हे आता आपल्याला आहे ना कोलंबी सगळे आतून येणे असं धागा काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपण कोलंबी साफ करूया आणि मग आता मी कोलंबीचा रस्सा बनवणार आहे आणि मांदेली फ्राय करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते। बघा तर मैत्रिणींनो, आता मी ना कोळंबी चांगली साफ करून घेतली आहे। छान अशी कोळंबी आपली ही साफ झाली आहे। आणि ही कोळंबी ना मी जी आपली लाल कोळंबी असते ना मार्केटमध्ये ती घेते, कारण की जी व्हाईट सफेद असते ना तर तिची चव एवढी काही चांगली लागत नाही, ती फक्त अशी रबरसारखी लागते। मग आम्ही ना ही लाल जी कोळंबी असते ना हीच घेतली। आज मच्छी पण छान मिळाली। नंतर आपण मांदेली पण चांगली धुवून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला आहे ना कोळंबीसाठी मसाला तयार करायचा आहे। तर आम्ही ना कोळंबीमध्ये आहे ना दुधी भोपळा टाकणार आहे, अर्धा दुधी भोपळा टाकणार आहे आणि एक टॅमॅटो, कोथिंबीर। आणि त्यासाठी मी मसाल्यासाठी घेतलेले आहे कांदा, खोबरं, हे कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात आणि थोडंसं आलं लसूण। आता हा आपल्याला आहे ना मसाला छान असा भाजून घ्यायचा। तर आधी आपण आहे ना कांदा टाकूया, कांदा टाकून चांगलासा भाजून घेऊया। आता आपला हा मसाला भाजून झालेला आहे। मग मी ना ह्याच्यामध्येच आहे ना टॅमॅटो टाकते। टॅमॅटो पण आहे ना मी भाजून घेत असते। आपला वाटपचा मसाला आहे त्याच्याबरोबर टॅमॅटो पण भाजते। तर आपलं हे भाजेपर्यंत आहे ना आपण आहे ना मांदेलीला आहे ना आगळ लावून घेऊया। हे बघा, हे आगळ जरा लावून घेते, थोडंसं आगळ लावून घ्यायचं। जो माशाचा वैश्वास आहे ना तो निघून जातो आणि चवही छान लागते, म्हणून आहे ना आधी आगळ लावून घेतले। आता हे आगळ नसेल तर आपण कोकमचं पाणी पण लावू शकतो किंवा लिंबू पण, आगळ नसेल तर मी लिंबू लावते। आता आपण आहे ना मीठ टाकून घेऊया, थोडंसं मीठ टाकायचं आणि लाल तिखट, लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि आहे ना आपल्याला थोडीशी मिरचीची पेस्ट लावायची। हे सगळं लावून आहे ना आपण थोडा वेळ ठेवणार आहे। मग तोपर्यंत मी मसाला पण बारीक करते आणि कोलंबी, इकडं कोलंबीचा रस्सा बनवूया आणि तिकडं मच्छी फ्राय करायला ठेवूया। आता आपला हा झालेला आहे मसाला भाजून। तर गॅस मी बंद करते, थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला लावते मसाला। आणि आता हे आपण जे टाकले ना हे सगळं आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले। आता थोड्या वेळ आपण आता ठेवून देऊया। चला तर मैत्रिणींना, आता कढईत ना मी तेल टाकले। आता मसाला पण आपला बनवून झालेला आहे। तर एक तेजपत्ता टाकूया। तेल आता आपलं टाकलं आणि जो हा वाटलेला आहे ना कांदा खोबऱ्याचा मसाला तो टाकून घेऊया। मसाला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा। आता आपलं हे कांदा खोबरं भाजलेलंच आहे, म्हटल्यानंतर हे पटकन असा भाजून होणार। टॅमॅटो असं वाटतं टाकलं ना तर छान चव लागते रश्श्याची। मीठ टाकून घेते, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपला लाल तिखट मसाला टाकूया आपण।
ज्याप्रमाणे आपल्याला तिखट हवं असेल त्याप्रमाणे टाकायचं. आता हा मसाला आहे ना जास्त तिखट नाही, त्यामुळे मी जरा जास्त टाकते. कांदा लसूणचा मसाला आहे ना, हा तिखट नाही जास्त. आणि असं मच्छी चिकन मटण असेल तर जरा तिखट भाजी असेल तर छान लागते. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते आणि हे चांगलं तेलात फ्राय करून झाल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये कोलंबी मिक्स करून घेऊया. आता आपले चांगले आहे हे मसाला फ्राय करून झालेला आहे. तर आता आपण आहे ना ही कोलंबी जी आहे धुतलेली ही टाकूया. तुम्ही नेहमी कोलंबीमध्ये बटाटा टाकत असाल ना, तर आज वेगळं काहीतरी म्हणून आपला दुधी भोपळा असा टाकून बघा. दुधी भोपळ्याची पण टेस्ट खूप छान लागते. आणि जर आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल कोलंबीची तर दुधी भोपळा टाकला त्याची खूप मस्त अप्रतिम अशी चव लागते. तर मी सुकी भाजी नाही बनवणार, मी थोडासा रस्सा बनवणार आहे. पण दुधी भोपळा टाकल्यानंतर भाजीची चव छानच लागते. तर आता आपण ही कोलंबी छान अशी मसाल्यात बनवून घेतल्याच्या नंतर आता हे आपला जो दुधी भोपळा आहे हा टाकूया. छान एक वेगळी टेस्ट लागणार आणि मस्त त्याची सुकी भाजी पण खूप सुंदर लागते. तर मी आता सुकी म्हटलं मांदेली फ्राय करणार आहे ना, तर हा थोडासा रस्सा म्हणजे जास्त पण रस्सा नाही बनवणार, जरासं थिकच असं घट्ट, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं आता हा रस्सा बनवते. आता हे आपलं थोडंसं वाफेवर आहे ना आधी होऊन देते आणि नंतर पाणी टाकते. तर आपलं तेल चांगलं हे फ्राय होऊन घेत झालं आहे. आता आपण रस्सा बनवण्यासाठी पाणी सोडूया. बघा तर मैत्रिणींनो, आता आपण कोळंबीचा रस्सा टाकला आहे बनवायला. आता झाले इकडे कोळंबीचा रस्सा होईपर्यंत आता आपण मांदेली फ्राय करून घेऊया. आता कोळंबी ह्याच्यात शिजू दे, जरा 5-10 मिनटं शिजून द्यायची. आता आपण ही मांदेली फ्राय करायला घेऊया. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर आपण रवासुद्धा घेऊ शकतो. आणि ह्याला चांगलं मी आता बघा मिरचीची पेस्ट, लाल मिरचीची पेस्ट आणि हिरव्या मिरची लाल मिरचीची पेस्ट, थोडंसं आलं लसूण आणि मीठ मसाला असं लावून सगळं ठेवलं आणि छान मांदेली अशी कुरकुरीत होते. तर बघा आता आपण आहे ना ह्या सगळ्या मांदेल्या आहे ना फ्राय करायला ठेवूया. रव्यामध्ये पण छान होतात. तांदळाचं पीठ आहे माझ्याकडे तर म्हणून म्हटलं तांदळाच्या पिठामध्ये मी फ्राय करते. बघा तर मैत्रिणींनो, आपल्या मांदेला पण आता फ्राय होत आहेत आणि मी भाकरी बनवते. कोलंबीचा सार झालेला आहे आणि मांदेला पण छान फ्राय होतात. आता मी एवढ्या फ्राय करून घेतल्यात, आता ह्या ठेवल्यात बाकीच्या. आणि आपलं कोलंबीचा सार पण झालेला आहे. आणि आता आपण भाकरी करूया. भाकरी बनवते, छान छान अशी भाकरी झालेली तयार. अजून 2 भाकरी बनवते, मग आपण सर्व घेऊया जेवायला. भाकरी पण छान झालेली आहे, मस्त कडक भाकरी झाली आहे. मांदेली पण खूप अशी क्रिस्पी छान झालेली भाजून, आणि अशाच खायला पण छान वाटतं त्या मांदेला. मस्त झाल्यात. आता तर आपण भाकरी बनवून घेऊया. बघा तर मैत्रिणींनो, आता आपली जेवण तयार झालेलं आहे. तर हे बघा हे आहे बनवलं आहे कोलंबीचा सार आणि तो पण दुधी भोपळा टाकून. आणि तुम्हाला बघा बनवा तुम्ही, खूप आवडेल. दुधी भोपळा टाकून ना कोलंबीचा सार खूपच छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. आपण बटाटा टाकतोच, पण असं ही कोलंबी टाकली ना जरा वेगळी टेस्ट लागते दुधीमध्ये. कोलंबीचं सार तयार आहे आणि ही आपली क्रिस्पी मांदेली पण छान अशी कडक कडक मस्त झाली आहे. हे बघा. तर तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वरून कोथिंबीर टाकायला विसरल्या, कोथिंबीर टाकते म्हणजे छान दिसतं. आणि मी भाजीमध्ये वरून कोथिंबीर टाकलीच नाही, आता टाकते. तर आपलं हे मांदेली फ्राय आणि कोलंबी रस्सा रेडी आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा. धन्यवाद.
मस्त मस्त टेस्टी या जेवायला आणि गरम गरम ज्वारीची भाकरी. धन्यवाद. धन्यवाद.